हॅलो एव्हरीवन. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 1 तारीख आहे आणि आज तर बँकांना सुट्टी असते. तुम्हाला माहिती आहे बँकचं न्यू इयर असतं, फायनान्शियल न्यू इयर. पण आज संकेतला जावं लागतं आहे कारण त्या लोकांचं ऑडिट आहे, त्यामुळे तो ऑफिसला निघून गेला, आता जस्ट केलं आहे. आणि त्यामुळे आता माझी कामं आवरायची सुरुवात झालेली आहे, कारण तोपर्यंत काही कामं मला आवडता येत पण नाही. तर आता मी कामं आवरायला घेते आणि माझा आजचा दिवस स्टार्ट करते. खूप कंटाळा आला आणि गरमी पण मुंबईमध्ये भरपूर गरमी आहे. खूप म्हणजे खूप गरमी आहे, म्हणजे घराच्या बाहेर पडलं ना तरी खूप गरमी आहे, एवढं गरम होते. तर त्यातल्या त्यात सगळी कामं मला आवरायची आहेत. वेल आहे ना, मनी प्लांट, तर एवढं बाहेर जात आहे ना, सारखं त्याला मला बांधून ठेवावं लागतं, पण तरी पण ते बाहेरच जाते, तर पूर्णपणे बाहेर गेलं आहे. नेहमी त्याला मी जेव्हा पण आतमध्ये करते, ते इथून ही तुम्हाला लाईन दिसत असेल की हे इथून बाहेर जातं त्या ओलामधून, त्या जाळीमधून बाहेर जातं. हे रोजचं झालं आहे, म्हणजे पहिल्यापासून मला तिकडून सगळं ते आलं होतं बाहेर, परत त्याला आत टाकलं की परत ते बाहेर जातं. काय बोलणार आता. हे पण आहे, बट हे ठीक आहे, याला मी नॉट बांधून ठेवले की प्रॉब्लेम येत नाही. दाखवायचं असं म्हणजे ना, इथे आम्ही ह्या मिरच्या टाकल्या होत्या, मिरच्याच्या बिया. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. आता ती एवढी मोठी रोपं झाली आहेत ना, बापरे. मला वाटतं काही दिवसात याला मिरची पण लागेल, एवढी सुंदर रोपं झाली आहेत. म्हणजे बंटीने आणि मी अशीच ते टाकल्या होत्या बिया. आणि इथे हे बघा, हे पूजेचे जे गोंडे असतात ना, आपण पूजेसाठी जी फुलं वापरतो, ही बघा, हे तर ही अशीच टाकली होती, तर त्याची पण झाडं तयार होऊन आली आहेत मस्त एकदम. आणि हे तर मिरची झाड केवढं झालंय, बापरे, छान. पण हे काय आहे, ही झाडं आहेत ना, ही मी झाडं लावली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हे पण आहे त्यात एक, हे बघा, हे वाला. पण ना, काय फुलं वगैरे येतच नाही आहेत. छान छान झाडं लावलेली बागेत. हे जे तुम्हाला दिसत असेल, ही जी झाडं आहेत ना, ही वाली, ही संत्र्याची झाडं आहेत. संत्र्याची झाडं रुजून आली आहेत ती. आणि ह्या मिरच्या, आणि इथे आहे ती कलिंगडची झाडं. असाच बिया टाकल्या होत्या, पण त्या रुजून आल्या तेवढ्या मोठ्या मोठ्या छान पैकी. बघू आता केवढी मोठी होतात ती झाडं. कलिंगड लागतात काय बघूया, तुम्हाला दाखवेल. मुलांचे सीबीएसई बोर्डवाले झाल्या, एक्झाम झाल्या आता त्यांच्या, मस्त खेळत आहेत. सर्वांना काय वाटतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय, पैसा आहे, इझी आहे, पण त्यामागची मेहनत कोणालाच दिसत नसते. आता बघा ना, संकेतचंच उदाहरण घ्या ना. त्याला जेवढ्या सुट्ट्या होत्या सगळ्या सुट्ट्या आता कॅन्सल झाल्या आहेत त्या लोकांच्या. का? कारण त्यांचं ऑडिट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. पैसे काय असेच फक्त येत नसतात, त्यामागे त्यांची मेहनत असते, त्यांनी दिलेल्या एक्झाम्स असतात. ऑल ओव्हर इंडियाच्या एक्झाम होतात, त्यानंतर कुठे बँकमध्ये जॉब मिळतो, जेव्हा तुम्ही मेरिटमध्ये येता, जेव्हा तुम्ही पास होता, त्यानंतर तुम्हाला तो जॉब मिळतो. मेहनत करूनच कोणाला पण जॉब मिळतो, असं नाही की लगेचच तुम्हाला हातात जॉब आलेला आहे आणि तुम्ही पटकन झालाय. तर त्यामुळे पैसा असतो, पण त्यांच्या मेहनतीचा असतो. आज संकेत खाऊन गेला आहे, कारण उशिरा गेला. त्याच्यामुळे मी त्याला उकड्या तांदळाची पेस्ट बनवून दिली होती, जी की जास्त पौष्टिक असते, भरपूर पौष्टिक असते. ते होतं. आणि त्याला अंडी दिली 2 गावठी अंडी उकडवून दिली होती. तर त्यामुळे त्याचं पोट भरलेलं आहे. तो आज म्हणाला की मला आज बटाट्याची भाजी, कारण की तो बटाट्याचा लवर आहे, बटाटा लवर आहे. त्याला बटाट्याची भाजी पाहिजे होती आणि म्हणाला की चपाती, बाकी मला काही नको. तर त्यामुळे मी आता ही बटाट्याची भाजी बनवते त्यासाठी. एकदम इझी आहे, तिखट बटाट्याची भाजी बनवते. कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली, बस एवढंच आहे. की त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, हळद टाकली, बटाटा टाकला, तर भाजी रेडी. आणि वरून कोथिंबीर टाकायची. एवढी इझी आहे. थोडीशी पातळ ठेवायची आहे, म्हणजे एकदम घट्ट सुकी सुकी नाही बनवायची, थोडी ग्रेव्ही टाईपमध्ये ठेवायची आहे. ही त्याची फेवरेट भाजी आहे. त्याचे थोडं जिरं पण टाकलंय, तुम्ही बघू शकता. तुम्ही सांगायला विचारले तर ते फोडणीमध्ये ते जिरं पण टाकायचं.
आणि एक सांगायची गोष्ट राहिली, ही गोष्ट मला फार आवडते. मी बघते काय काय लोक मला कॉपी करते. बट मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांच्या आयडिया घेतल्या पाहिजेत, बट ॲज इट इज नाही केलं पाहिजे. मग काय मजा नाही, मग लोकांना पण मजा येत नसते. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. हां हां. योगिता. योगिता आंजरलेकर. सॉरी. हां. चपातीची आणि माझी स्टोरी तर फारच डेंजरस होती. लग्न झालं तेव्हा मला चपाती बनवता येत नव्हती. ॲक्च्युली मला भाकरी येत होत्या आणि बाकीचं सगळं जेवण येत होतं, पण चपाती बनवता येत नव्हत्या. त्याच्यावर माझं लग्न झालं तेव्हा मला सर्वांनी सांगितलं की चपातीचं पीठ मळ. तर मी पीठ असं मळलं होतं ना, म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं मळलं होतं आणि एकदम घट्ट घट्ट बनवून ठेवलं होतं. त्यामुळे सगळेजण बोलायला लागले की याच्या चपाती बनवणार का. पण त्यानंतर मी ठरवलं की मला आता चपाती शिकल्या पाहिजेत. आणि नंतर मग अशी वेळ येते की आपण शिकून जातो. तसंच झालं. पण आता मी छान चपाती बनवते. तेव्हा मला येत नव्हत्या, पण आता छान बनवते. आणि भाकरी आणि बाकीचं जेवण आणि नॉनव्हेज तर मी पहिल्यापासूनच खूप छान बनवते. पण चपात्या आता छान बनवते. सो फायनली संकेतची बॅग रेडी झाली आहे, ज्यामध्ये मी नाश्ता वगैरे सगळं आणि आताचं लंच त्याला आहे ते. त्यानंतर पाणी, चहा आणि ते छास आहे. तर हे सगळं घेऊन मी आता त्याला चालली आहे. एवढी मोठी बॅग असते रोज त्याची. सो गाईज, हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. सो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक आणि कमेंट्स पण करा. तुमच्या कमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर चालेल मग, बाय बाय.